विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। हा व्हिडिओ कुणासाठी बनवतोय मी, जे मूलतः जस्ट 11th स्टँडर्डमध्ये गेलेत, ओके, म्हणजे 10th ची एक्झाम दिले, रिझल्ट अजून लागणार नाही, म्हणजे अतिशय बेसिक न्यूमेरिकल्स मी घेतो, म्हणजे हे सीईटीसाठी लेक्चर नाही आहे। त्यामुळे जी मुलं सीईटीची तयार करतायत ना, त्यांनी याच्यात वेळ घालवू नका, तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता। बरं, आता जी मुलं 11th स्टँडर्डला जाणार आहेत ना, त्यांनी मात्र आता नीट लक्ष द्या। लास्ट लेक्चरला मी काय केलं माहिती आहे का, की सगळे फॉर्म्युला एक्सप्लेन केलेत, मग त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्या व्हिडिओची। मग तो व्हिडिओ जर बघितला नसेल ना, तर अगोदर तो व्हिडिओ बघणं गरजेचं आहे। तरी देखील मी काय करतो माहिती आहे का, की प्रत्येक न्यूमेरिकल घेत असताना मी त्यासाठी लागणारे फॉर्म्युले हे एक्सप्लेन करतोच। म्हणजे बघा आता 1 + cos 2x हा एक फॉर्म्युला आहे, 1 + cos 2x। बघू आठवते का तुम्हाला, जर 1 + cos असेल तर फॉर्म्युला असतो 2 cos²। जर 1 मायनस असतं ना, तर फॉर्म्युला असतो 2 sin², म्हणजे प्लस असेल तर cos², मायनस असेल तर sin²। आणि इथं जो अँगल आहे ना, त्याचा हाफ इथं होतो। आता इथं ऑलरेडी 2x आहेत, मग त्याचा हाफ x होणार। 4x असतं तर 2x झालं असतं, 8x असतं तर निम्म 4x झाले असते। मग आता पहिलं जे न्यूमेरिकल मी घेतोय ना, ॲक्च्युली ना पहिल्या युनिट टेस्टमध्ये 100% ते न्यूमेरिकल परीक्षेत विचारलंच जातं, हे लक्षात घ्या। प्रूव्ह काय करायचं आहे बघा, इथं रूट बघा, मी हे रूट थोडंसं मोठं काढणार आहे। 2 + पुन्हा रूट इथंपर्यंतचं, पुन्हा 2 + अजून एक रूट, ओके ठीक आहे। आणि 2 + 2 cos 8θ, बघा हे रूट मी तिन्ही एकाखाली एक व्यवस्थित लिहिलेत, आणि दॅट इक्वल्स टू 2 cos θ हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे। ओके, आता लक्ष द्या की 3 रूट आहेत बरं का तिथं, 1 2 3। तुम्ही सगळ्यात अगोदर इथं काहीतरी कॉमन निघतंय का ते बघा, मी तुम्हाला सांगतोय काय ते बघा, की त्यातून 2 कॉमन निघतंय। मग यातल्या स्टेप्स तुम्हाला सांगू का, पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला कॉमन काढायचं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये फॉर्म्युला यूज करायचा, तिसऱ्या स्टेपमध्ये स्क्वेअर रूट काढायचं। म्हणजे एक रूट कॅन्सल करण्यासाठी मला 3 स्टेप इथं लागत आहेत। इथं रूट किती आहेत, 3, म्हणजे मला हे न्यूमेरिकल सॉल्व करताना 9 स्टेप्स करावे लागतील। 3 वेळा फॉर्म्युला यूज करावा लागेल, म्हणजे हा फॉर्म्युला तुमचा पक्का पाठच होऊन जाणार आहे। 1 + cos 2 cos², आलं का लक्षात, 1 + cos 2 cos²। आता काय करूया आपण बघा, सोडवायला सुरुवात करूया। आपण सुरुवातीला लिहूया LHS। बघा LHS लिहित असताना काही चेंजेस करत नाहीये मी, 2 + 2 + 2 cos 8θ। चला फर्स्ट स्टेप काय ठरलंय, आपण यातनं कॉमन काढायचं। फर्स्ट स्टेप कॉमन, नेक्स्ट स्टेप फॉर्म्युला, थर्ड स्टेप स्क्वेअर रूट। मग हे 2, चला या दोघातून 2 कॉमन काढलं, आत काय राहणार, 1 + cos 8θ। तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, 1 + cos म्हणजे 2 cos², आणि अँगल हाफ करायचा, 8 आहे ना 4 होणार। म्हणजे बघा हे पहिले 2 तसंच, हे 2 तसेच, इथले पण 2 तसेच, इंटू 1 + cos चा फॉर्म्युला आहे 2 cos² 4θ। चला आता फॉर्म्युला वापरून झालं की नाही, आता स्क्वेअर रूट काढायचं। कॉमन काढलं, फॉर्म्युला वापरला, स्क्वेअर रूट, म्हणजे आता येणार काय बघा, बरं सुरुवातीला 3 स्क्वेअर रूट आहेत, आता एक स्क्वेअर रूट काढलं की 2च उरणार। म्हणजे हे पहिलं, हे दुसरं स्क्वेअर रूट, आणि त्याच्या पुढे 2 × 2 4, त्याचं स्क्वेअर रूट 2 cos² चं स्क्वेअर रूट cos 4θ। चला परत त्या 3 स्टेप फॉलो करूया। 2 कॉमन काढायचं, फॉर्म्युला वापरायचा, स्क्वेअर रूट काढायचं, म्हणजे मी इथं लिहितो 2 + हे, ठीक आहे, 2च रूट येतात आपल्याकडं, ह्यातनं 2 कॉमन काढा, ब्रॅकेटमध्ये येणार 1 + cos 4θ। ओके, कॉमन काढला तर फॉर्म्युला वापरा, ठीक आहे। थांबा 1 मिनिट, समजून घेण्याचा प्रयत्न करा, आहे बरोबर। मग 2 × याचा फॉर्म्युला 2 cos² 2θ। ओके, आता स्क्वेअर रूट काढा, मग 2 +, मग हे रूट कॅन्सल होणार, आता 2 × 2 4, 4चं स्क्वेअर रूट 2, cos²चं cos, पण थांबा 4θ हाफ होणार आहे 2θ, इथं cos 2θ। आता परत 3 स्टेप अजून उरलेत, परत त्याच स्टेप की परत 2 कॉमन काढा, मग 1 + cos 2θ। आता इथं लिहितोय मी 2 × चला फॉर्म्युला वापरा, 1 + cos म्हणजे 2 cos²θ, हाफ केल्यानंतर आता लास्ट स्क्वेअर, 2 × 2 4, 4चं स्क्वेअर रूट 2, आणि cos²चं cos 2 cos θ, आणि तेच तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, म्हणजे LHS = RHS। मग पहिलं न्यूमेरिकल लक्षात आलं का बघा, कॉमन, फॉर्म्युला आणि स्क्वेअर रूट। ओके,
आता पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करा, पहिला हे न्यूमेरिकल लिहून घ्या आणि मग दुसऱ्या न्यूमेरिकलकडे जावा. का माहिती आहे का, तुम्ही नुसतं जर बघत बसला ना व्हिडिओ, काही उपयोग नाही आहे. सिरियसली सांगतो, लक्षात घ्या. आता मी फॉर्म्युला एक्सप्लेन केले, 3 वेळा तुम्ही ऐकलं, ठीक आहे. तुम्ही लिहायला सुरुवात केली, परत 3 वेळा लिहिणार ना, अरे 100% ते मेमरीमध्ये फिट होणार आहे की 1 + cos 2 cos स्क्वेअर आणि दिलेला अँगल हाफ करायचा आहे. त्यामुळे माझं ऐका तुम्ही, हे लिहून घ्या आणि मगच नेक्स्ट पार्ट घेऊया आपण. आता दुसरा प्रॉब्लेम आहे ना, तोही महत्त्वाचा आहे. मी काय करतो माहिती आहे का, माझ्याकडे बरं का की 2013 पासूनचे क्वेश्चन पेपर आहेत, मग युनिट टेस्ट, त्याच्यानंतर सेमिस्टरचे, आणि त्यांचे क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारले गेलेत ना, जे हमखास सारखे रिपीट झालेत, तेच मी घेतोय, लक्षात घ्या. याचा अर्थ तेवढंच केलं पाहिजे असं नाही आहे, पण ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, मी दिलेले क्वेश्चन्स परफेक्ट करायचेच आहेत. आता दुसऱ्यासाठी मला हा फॉर्म्युलाची गरज आहे, sin 2x. sin 2x फॉर्म्युला 2 sin x cos x, 2 sin x cos x. मग ह्याच्यावरती बेस्ड आपलं दुसरं न्यूमेरिकल आहे. दुसऱ्या न्यूमेरिकलमध्ये त्यांनी विचारलंय काय बघा, की प्रूव्ह काय करायचं आहे की sin 16 थीटा ओके अपॉन sin थीटा that equals to 16 cos theta into cos 2 theta into cos 4 theta आणि into cos 8 theta. काहीच अवघड नाही आहे, लक्षात घ्या, अतिशय सोपं आहे. आता मी दाखवतोय, लक्ष द्या की तुमचं LHS. आता इश्यू काय बघा, माझं काय चुकलंय ते तुम्ही सांगा बरं का, की sin 16 theta अपॉन sin x काय बरोबर, काहीतरी चुकलंय ना. काय चुकलंय आता मीच तुम्हाला सांगतो, कारण तुमचा आवाज तर माझ्यापर्यंत पोहोचणार नाही आहे. मग काय चुकलंय माहिती आहे का, एक्स तिथं लिहायला पाहिजे थीटा, थीटा दिले तर थीटा लिहा, एक्स दिला असेल तर एक्स लिहा. दुसरी गोष्ट, काही मुलं थीटा पण लिहित नाहीत, साईन पण एक्स पण लिहित नाहीत, नुसतं साईन कॉस असं लिहिलं असतं, लक्षात घ्या, ते पण नाही, थीटा किंवा एक्स लिहावं लागेल. चला आपण हा फॉर्म्युला वापरायचं, तुम्हाला अगोदरच सांगितलंय. इथं किती वाचा, 2x, त्याचा हाफ इथं होणार, इथं किती आहे 16 थीटा, त्याचा हाफ होणार ना. म्हणजे मला काय मिळालं बघा, 2 sin 8 थीटा cos 8 थीटा, हे अपॉन sin थीटा. तसेच हे काय वाचा, cos 8 थीटा पाहिजेत आपल्याला प्रूव्ह दॅट करताना, मग ते तसेच ठेवा. आता मी काय करतोय बघा, हे 2 आणि हे cos 8 थीटा अगोदर लिहिले. आता उरलंय कोण इथं, sin 8 थीटा. परत साईनचा फॉर्म्युला वापरायचा, 2 sin cos म्हणजे काय, 2 sin 4 थीटा cos 4 थीटा डिवायडेड बाय, बघा प्रॉब्लेम लेंदी आहे, एवढंच लक्षात घ्या. आता हे 2 इंटू हे 2 4, हे cos 4 थीटा अगोदर लिहूया, ओके. हे cos 8 थीटा लिहूया, cos राहिलं कोण एवढं sin 4 थीटा. परत फॉर्म्युला 2 sin cos म्हणजे काय येणार बघा, 2 sin आणि अँगल हाफ होणार ना, 4चं 2 थीटा आणि cosचं 2 थीटा. डिनॉमिनेटर साइन थीटा लिहितच जायचं शेवटपर्यंत तुम्हाला. आता पुढं बघा, 8 कसाला कळालं का, हे 2 इंटू 4 8, हे cos 2 थीटा अगोदर लिहा, त्याच्यानंतर cos 4 थीटा, त्याच्यानंतर cos 8 थीटा, म्हणजे cos 2 थीटा cos 4 थीटा cos 8 थीटा. राहिलंय कोण, sin 2 थीटा. मग sin 2 थीटाचा फॉर्म्युला 2 sin थीटा cos थीटा डिवायडेड बाय कोण आहे, साइन थीटा. या साइनला आता मात्र साइन थीटा काय होतील, कॅन्सल. हे 8 2 जा किती 16, मी लिहित नाही बट काय लिहितो, चला 16. हे cos थीटा अगोदर लिहूया, नंतर cos 2 थीटा, नंतर cos 4 थीटा आणि नंतर cos 8 थीटा. आता तुमच्या लक्षात आलं असेल, तेच तर प्रूव्ह करायचं होतं आपल्याला. मग दुसरा प्रॉब्लेम पण इझी आहे, पण पहिल्यासारखाच लेंदी आहे, परत 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 तेच. मी असे प्रॉब्लेम पण सिलेक्ट केले जिथे तुमचे फॉर्म्युले पाठ होणार आहेत, लक्षात घ्या. मग चला दुसरा प्रॉब्लेम पण लिहून घ्या, मग आपण आता तिसरा घेऊया. आपण आता तिसरा जो टाईप घेणार आहे ना, मी टाईप म्हणण्यापेक्षा तिसरं न्यूमेरिकल, तिसरं चौथं पाचवं सलग, त्यात मी काय करणार आहे, जे फॉर्म्युले लागणार आहेत ना ते मी अगोदर लिहितो. बघा, 1 + cos 2 थीटाचा फॉर्म्युला आहे 2 cos स्क्वेअर थीटा. आज दुपारीच ना मी इंटिग्रेशनचा पण व्हिडिओ अपलोड केला होता. सिरियसली त्यात हेच फॉर्म्युले यूज केलेत मी, हे लक्षात घ्या, इंटिग्रेशन काढताना सुद्धा. त्यामुळे हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. मग 1 - जर cos 2 थीटा असेल तर 2 sin स्क्वेअर थीटा, म्हणजे प्लस असेल तर cos स्क्वेअर, मायनस असेल sin स्क्वेअर. पण जर 1 + sin 2 थीटा असेल तर cos थीटा
प्लस साइन थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि 1 मायनस असेल तर इथं पण मायनस येणार, हे लक्षात घ्या. आता हे 3 मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. आता मी पहिलं न्यूमेरिकल घेतोय, लक्ष द्या. पहिलं की तुम्हाला साइन टू थिटा, ॲक्च्युली तिसरं म्हणूया आपण टोटलमध्ये, साइन टू थिटा अपॉन 1 मायनस कॉस टू थिटा, 1 मायनस कॉस टू थिटा आणि दॅट इक्वल्स टू प्रूव्ह करायचं कॉट थिटा. ओके, आता लक्ष द्या. मी तर लिहितो LHS. LHS आहे तशी लिहून घ्या. साइन टू थिटा डिवाइड बाय 1 मायनस कॉस टू थिटा. चला फॉर्म्युला आपण हा पहिला दुसऱ्या न्यूमेरिकलमध्ये वापरला आहे. साइन टू थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा, अँगल हाफ करतोय, 2 साइन थिटा कॉस थिटा आणि डिवायडेड बाय 1 मायनस कॉस टू थिटा. आता 1 मायनस कॉस टू थिटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 ला 2 कॅन्सल, साइन थिटा स्क्वेअरला कॅन्सल, उरलं कोण रे? कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मग कॉस अपॉन साइन म्हणजेच तर कॉट थिटा. तुमच्या लक्षात आलंय. आता चौथं न्यूमेरिकल हे तुमचा होमवर्क असणार आहे. म्हणजे बघा की 1 मायनस कॉस टू थिटा आणि 1 प्लस कॉस टू थिटा आणि दॅट इक्वल्स टू टॅन स्क्वेअर थिटा, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. सोडवाल ना तुम्ही? काय घेणार सांगा? LHS घेणार. LHS घेणार आणि 1 मायनस कॉस टू थिटाची व्हॅल्यू 2 साइन स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉस टू थिटा व्हॅल्यू 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 ला 2 कॅन्सल, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच काय येणार सांगा? टॅन स्क्वेअर. बरं, याला जर मी रूट दिला तर इकडं पण रूट येईल म्हणजे टॅन येणार, हे लक्षात घ्या. मग हे 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. आता फळ्यावर जे न्यूमेरिकल लिहिले ना, cos 2a अपॉन 1 मायनस साइन 2a दॅट इक्वल्स टू 1 प्लस टॅन ए, 1 मायनस टॅन ए. बघा आता मी इथं लिहितो LHS. ठीक आहे. cos 2a अगोदरचं लेक्चर आठवा. cos 2x चे 4 फॉर्म्युले आहेत आणि त्यातला पहिलाच फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर a मायनस साइन स्क्वेअर a. तुम्ही पार्टच करा की 1 प्लस साइन किंवा 1 मायनस साइन असेल तर ब्रॅकेट स्क्वेअर, 1 प्लस साइन किंवा 1 मायनस साइन असेल तरी ब्रॅकेट स्क्वेअर. आता 1 मायनस साइन म्हणजे मध्ये मायनस साइन येणार आणि कोण येणार? cos a साइन a ब्रॅकेट स्क्वेअर. इथं 2a म्हणून हाफ a आहे, हे लक्षात घ्या. ओके, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर, मग फॉर्म्युला आहे a प्लस b, a मायनस b. मग एका ब्रॅकेटमध्ये cos a प्लस साइन a, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये cos a मायनस साइन a डिवायडेड बाय cos a मायनस साइन a ब्रॅकेट स्क्वेअर. आता ही ब्रॅकेट या स्क्वेअरला कॅन्सल होईल. आता एवढ्याच टर्म उरलेत. तुम्ही प्रत्येक टर्मला कॉसनं डिवाइड करा. कॉसनंच का? इथं 1 आहे ना, मग कॉसला कॉसनं डिवाइड केला, इथं 1 मिळेल. साइन अपॉन कॉस टॅन, कॉसला कॉसनं डिवाइड करून 1 मिळेल. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन आणि मग LHS इक्वल्स टू RHS. तुमच्या लक्षात आलंय. आता समजून घेण्याचा प्रयत्न करा. हा आपला ठीक आहे 5वा न्यूमेरिकल होता. या लेक्चरचे न्यूमेरिकल सोपे वाटतील तुम्हाला, पण नेक्स्ट लेक्चर याच टाईपवर होणार आहे. तिथं थोडेसे हार्ड न्यूमेरिकल होतील. पण हा होमवर्क कंप्लीट झाला ना तुमचा, फॉर्म्युले एकदा पाठ झाले तर काहीच अवघड नाही आहे. मग चला आता आपण नेक्स्ट न्यूमेरिकल घेऊ. आता बघा नेक्स्ट न्यूमेरिकल की साइन 2a अपॉन साइन a cos 2a अपॉन cos a इक्वल्स टू सेक a हे प्रूव्ह करायचं आहे. एक सांगू तुम्हाला मी, डिनॉमिनेटर सेम आहे का? नाही आहे. करा की मग क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजे बघा की सुरुवातीला LHS तुम्ही आहेत असेल बरं का, मी लिहित नाही, डायरेक्ट मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. काय मिळालं बघा मला? साइन 2a इंटू कॉस ए मायनस कॉस 2a इंटू साइन ए डिवाइड बाय साइन ए कॉस ए डिवायडेड बाय साइन ए कॉस ए. ओके, आता लक्ष द्या, मी इथे एक फॉर्म्युला नुसता असं लिहितो बरं का, साइन ए मायनस बी. आठवा लास्ट लेक्चर. साइन ए मायनस बीचा फॉर्म्युला असतो साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, साइन कॉस कॉस साइन. बघा ना इथे काय मिळालं आपल्याला? साइन कॉस कॉस साइन. म्हणजे हा साइनचा फॉर्म्युला असणार आहे आणि मधलं मायनस साइन तसंच राहणार. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो साइनचा आहे. बरं, 2a मायनस a केलं पाहिजे, पहिल्या अँगलमधून दुसरा अँगल मायनस केला पाहिजे आणि डिवायडेड बाय कोण आहे? साइन a इंटू कॉस ए. आता साइन 2a मायनस a म्हणजे साइन a आणि डिवाइड बाय कोण आहे? साइन a कॉस ए. साइनला साइन कॅन्सल, हे कॉसचं रेसिप्रोकल झाल्यावर काय झालं? सेक ए. मग हा टाईप तुमच्या लक्षात आलाय.
क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता न थांबता लगेचच मी आता पुढचं न्यूमेरिकल घेतो. लक्ष द्या, 7वं न्यूमेरिकल. त्यात दिलंय काय बघा त्यांनी की साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस साइन 2x divided by 1 plus cos x plus cos 2x. 1 plus cos x plus cos 2x and that equals to प्रूव्ह करायचं आहे आपल्याला tan x. हां, आता लक्ष द्या. बघा खूप सोपे न्यूमेरिकल्स पण दिसत आहेत मला इथं, लक्षात घ्या. पण ते 10th स्टँडर्डच्या बेसवरचे असतील तर मी घेत नाही आहेत, हे थोडंसं किचकट आहे. आता लक्ष द्या, मी इथं लिहितो LHS. म्हणजे ही LHS तुम्ही आहे तशी लिहा. त्याच्या पुढची स्टेप मी इथं लिहितोय की साइन एक्स साइन 2x चा फॉर्म्युला आठवा. साइन 2x चा फॉर्म्युला आहे 2 sin x cos x. 2 sin x cos x डिवायडेड बाय, आता हे जे मधले cos x आहेत ना ते मी अगोदर लिहितोय. हे लक्षात घ्या की जे मधले cos x आहेत ते मी अगोदर लिहिलेत. ओके, लक्ष द्या. आता उरलं कोण? 1 प्लस cos 2x. किती वेळा फॉर्म्युला वापरलाय सांगा 1 प्लस कॉसचा. 1 प्लस कॉस म्हणजे काय? पटकन सांगा 2 cos स्क्वेअर आणि अँगल हाफ करायचा. 1 प्लस कॉस असेल तर फॉर्म्युला काय? 2 cos स्क्वेअर आणि हा अँगल हाफ करा. 2 cos स्क्वेअर x. 2 cos स्क्वेअर x. ठीक आहे. आता लक्ष द्या, ही साइन x, इथं पण साइन x आहे. चला साइन x कॉमन काढा. मग ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील सांगा रे? 1. इथलं कॉमन काढलं की 1 प्लस 2 cos x शिल्लक राहिलं. चला डिनॉमिनेटरमधून cos x कॉमन काढा. कॉसमधून cos कॉमन काढलं की 1, हे 2. एक cos बाहेर काढला ती cos x शिल्लक आहे. मग आता 1 प्लस कॉसला हे कॅन्सल होतील आणि साइन अपॉन कॉस म्हणजे मला मिळालं काय सांगा? tan x. आणि तेच तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं. मग आलं का लक्षात? बघा आता प्रॉब्लेम्स पटपट सुटायला लागतील, फॉर्म्युले आपले पाठ असतील तर. मग चला आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. बघा व्हिडिओच्या शेवटी आता हे 3 प्रॉब्लेम मला घ्यायचे आहेत 8, 9, 10. त्यातलं घेणार आहे मी एकच, बाकीचे 2 तुमचे होमवर्क असणार आहे. मी अगोदरच काय सांगितलं की आजचे फॉर्म्युले थोडेसे इझी आहेत, नेक्स्ट लेक्चरचे फॉर्म्युले थोडेसे टफ असणार आहेत. त्यामुळे पहिले 2 लेक्चर्स तुमचे परफेक्ट व्हायलाच पाहिजेत, हे लक्षात घ्या. आता बघा चला मी याची LHS घेतो. LHS काय सांगा इथं की tan थीटा प्लस कॉट थीटा. आता tan थीटाचा फॉर्म्युला काय सांगा? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. साइन थीटा अपॉन कॉस थीटा. कॉटचा फॉर्म्युला काय? कॉस थीटा अपॉन साइन थीटा. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. साइन थीटा इंटू साइन थीटा साइन स्क्वेअर थीटा. ओके, कॉस इंटू कॉस कॉस स्क्वेअर थीटा डिवाइड बाय या दोघांचा प्रोडक्ट साइन थीटा कॉस थीटा. ओके, तुम्हाला सगळ्याला बेसिक आयडेंटिटी माहिती आहे की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू काय असतं सांगा? 1. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1. खाली कोण आहे? साइन थीटा कॉस थीटा. चला मी आता काय करतो बघा, मोस्ट इम्पॉर्टंट, याला 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड करतो. मग हे 2 न मल्टिप्लाय केल्यावर 2 1 2, पण 2 साइन कॉस. अरे हा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. 2 साइन थीटा कॉस थीटा म्हणजे आलं का साइन 2 थीटा. आणि हे साइनचा रेसिप्रोकल केल्यावर होणार आहे कोसेक 2 थीटा. आता हे तर प्रूव्ह झालं पहिलं. आता हे पण तसंच आहे ना, बघा ना, tan प्लस कॉट. आता tan प्लस कॉटची व्हॅल्यू 2 अपॉन साइन 2 थीटा येते ना. मग कॉट प्लस टॅनची व्हॅल्यू 2 अपॉन साइन 2a. साइन 2a ला साइन 2a कॅन्सल, 2 उरणार ना. म्हणजे प्रॉब्लेम तोच असल्यासारखा आहे. बरं इथं बेस कोण आहे? डिनॉमिनेटर कॉस आहे. इथं कोण आहे? साइन आहे का सेम? नाही ना. मग काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण तुम्हाला साइन साइन कॉस कॉस मिळेल, तो कॉसचा फॉर्म्युला आहे. कॉसच्या फॉर्म्युल्यात प्लसचं काय होतं? मायनस. पुन्हा रिक्वेस्ट करतोय की फॉर्म्युल्याचं लेक्चर अगोदर बघा, फॉर्म्युले लिहून काढा, मग हे आजचे 10 प्रॉब्लेम तुम्हाला दिलेत ते सॉल्व्ह करा. सगळं सोपं जाणार आहे तुम्हाला. मग चांगला अभ्यास करा मित्रांनो. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.